एका वृद्ध जोडप्याने रात्री चिकन आणि दह्याचं जेवण केलं. काही तासानंतर पत्नीचा मृत्यू झाला आणि पती व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देतोय. पण सगळ्यात मोठा धक्का हा आहे की तोच स्वयंपाक, तेच चिकन त्यांच्या मुलानेही खाल्लं होतं आणि त्याला काहीही झालं नाही. असं कसं होऊ शकतं? एकाच घरात एकच अन्न खाऊन एकाचा जीव जातो आणि दुसरा पूर्ण सुरक्षित राहतो. या एका प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली. लोक म्हणतायत चिकनवर दही खाल्लं म्हणून पोटात विष तयार झालं. पण खरंच असं असतं का? की यामागे असं काहीतरी आहे जे आपल्याला दिसत नाहीये, पण जे आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरात रोज घडत असू शकतं. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. नाशिक जिल्ह्यामध्ये बागलाण नावाचा तालुका आहे. तिथे आखातवाडी नावाचं छोटंसं गाव आहे. या गावातली ही घटना आहे. शांताराम हॅरिस आणि त्यांच्या पत्नी द्वारकाबाई हे एक शेतकरी दाम्पत्य. शांताराम यांचं वय 78 वर्षे आणि द्वारकाबाईंचं वय 68 वर्ष होतं. शनिवारी दिवसभर या दोघांनी शेतात काम केलं. कष्टाचं काम होतं. थकून बागून ते संध्याकाळी घरी आले. रात्रीच्या जेवणाचा बेत होता. कुटुंबाने बाहेरून चिकन आणलं होतं. काही बातम्यांमध्ये ते मटण होतं असंही म्हटलंय, पण बहुतांश माहितीनुसार ते चिकन होतं. आता इथे घटनाक्रम खूप लक्ष देऊन ऐका, कारण सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच घटनाक्रमात दडलेली आहेत. घरात हे जेवण तयार झालं. त्यांचा मुलगा दीपक याने या सगळ्यात आधी जेवण केलं. त्याने चिकन खाल्लं. त्यानंतर साधारण 1 तास उलटून गेला. 1 तासानंतर त्याचे आई आणि वडील म्हणजे शांताराम आणि द्वारकाबाई जेवायला बसले. त्यांनीही तेच चिकन खाल्लं. पण जेवण झाल्यानंतर त्यांनी थोडं दही आणि दूधही खाल्लं. मुलाने दही खाल्लं नव्हतं. त्याने फक्त चिकन खाल्लं होतं. जेवण झालं आणि सगळे झोपायला गेले. रात्रीची वेळ होती, पण मध्यरात्री अचानक परिस्थिती बदलली. द्वारकाबाई आणि शांताराम या दोघांनाही एकदम अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना तीव्र उलट्या सुरू झाल्या. जुलाब होऊ लागले आणि चक्कर यायला लागली. हा त्रास इतका अचानक आणि भयानक होता की कोणाला काही समजायलाच वेळ मिळाला नाही. अशा परिस्थितीतही द्वारकाबाई एका आईच्या भावनेने मुलाला म्हणाल्या की मला जास्त त्रास होत नाहीये, तुझ्या वडिलांना जास्त होतोय, तो आधी त्यांना दवाखान्यात घेऊन जा. दीपकने लगेच वडिलांना दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू केली. आणि याच धावपळीत द्वारकाबाईंची प्रकृती प्रचंड वेगाने खालावली. त्यांना नामपूरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं जात होतं, पण दुर्दैवाने तिथे पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. दुसरीकडे शांताराम यांची अवस्था अतिशय बिकट होती. त्यांना नामपूरहून पुढे मालेगावच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात म्हणजे ICU मध्ये दाखल करावं लागलं. जेव्हा त्यांना तिथे नेलं तेव्हा त्यांची अवस्था इतकी गंभीर होती की त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी फक्त 55% आली होती. त्यांचा रक्तदाब पूर्णपणे खाली पडला होता. त्यांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं आणि रक्तदाब वाढवण्यासाठी तातडीने औषधं द्यावी लागली. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर साहजिकच एक चर्चा सुरू झाली. चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळेच हा मृत्यू झाला. कारण आपल्याकडे वर्षानुवर्षे हेच सांगितलं जातं की हे 2 पदार्थ एकत्र खाल्ले की विष तयार होतं. पण आता आपण थोडं थांबून विचार करूया. आपण ऐकलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्ष विज्ञान यात काय फरक आहे हे समजून घेण्याची हीच वेळ आहे. मालेगावच्या ज्या रुग्णालयात शांताराम यांच्यावर उपचार सुरू होते, तिथले डॉक्टर निखिल निकम यांनी यावर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणाले की होय, आम्हाला सांगितले की यांनी चिकनवर दही खाल्लं होतं, पण वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार केला तर केवळ चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळे अवघ्या काही तासात एखाद्या माणसाचा मृत्यू होईल इतकी गंभीर विषबाधा होऊ शकत नाही. हे थोडं तर्क लावून पाहिलं तरी लक्षात येतं. आपण बाहेर जेवायला जातो. हजारो लोक रोज चिकन टिक्का, मुघलाई चिकन, बिर्याणी खातात. हे सगळे पदार्थ बनवताना चिकन दह्यामध्येच मॅरिनेट केलं जातं, दह्यातच मुरवलं जातं. जर चिकन आणि दही एकत्र आल्यावर खरंच एखादं इन्स्टंट विष तयार होत असतं तर रोज जगभरात हजारो लोक मरण पावले असते, पण तसं होत नाही. मग डॉक्टर निकम असं का म्हणतायत की यामागे दुसरंच काहीतरी कारण असलं पाहिजे? इथे आपल्याला 2 गोष्टी जोडून पाहाव्या लागतील. अन्नातली विषबाधा, ज्याला आपण फूड पॉयझनिंग म्हणतो, ती नेमकी होते कशी? ही घटना जून महिन्याच्या अखेरीस घडली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. पावसाळ्यात हवेत प्रचंड दमटपणा असतो. या दमट आणि उबदार वातावरणात जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढतात. जेव्हा आपण मांसाहारी पदार्थ, विशेषतः चिकन किंवा मटण शिजवतो आणि ते बाहेर उघड्यावर ठेवतो, तेव्हा ते एका विशिष्ट तापमानात येतं. या तापमानाला अन्न सुरक्षेच्या भाषेत डेंजर झोन म्हणतात. हा डेंजर झोन म्हणजे असं तापमान जिथे जीवाणूंची संख्या दर 20 ते 30 मिनिटांनी दुप्पट होते. आता त्या रात्रीच्या घटनाक्रमाकडे पुन्हा जाऊया. मुलाने चिकन खाल्लं, तो सुखरूप राहिला. 1 तासानंतर आई वडिलांनी तेच चिकन खाल्लं. या 1 तासाच्या अंतरात काय घडलं असेल?
एक शक्यता अशी आहे की ते बाहेरून आणलेलं मांस आधीच कुठेतरी दूषित झालं असेल आणि त्या एका तासात रात्रीच्या दमट वातावरणात त्या अन्नामध्ये जीवाणूची प्रचंड वाढ झाली असेल. अन्नातून विषबाधा करणारे हे जीवाणू खूप भयानक असतात. साल्मोनेला, कॅम्प्युलोबॅक्टर आणि ई कोला अशी त्यांची नावं आहेत. हे जीवाणू अन्नामध्ये नुसते वाढत नाहीत, तर ते तिथे स्वतःचं विष म्हणजे टॉक्सिन्स सोडतात. जेव्हा आपण ते अन्न खातो तेव्हा हे टॉक्सिन्स आपल्या पोटात जातात. ते आपल्या आतड्यांवर हल्ला करतात. यामुळे आतड्यांना सूज येते. शरीरातलं पाणी शोषून घेण्याची आतड्यांची क्षमता संपते आणि मग शरीरातून वेगाने पाणी बाहेर फेकलं जाऊ लागतं, ज्याला आपण सततच्या उलट्या आणि जुलाब म्हणतो. पण मग पुढचा प्रश्न असा येतो की जर अन्नात जीवाणू होते तर मुलाला का काही नाही झालं? आणि इथेच या घटनेचा सर्वात मोठा आणि दुर्दैवी पैलू समोर येतो. तो पैलू म्हणजे वय. द्वारकाबाई 68 वर्षाच्या होत्या आणि शांताराम 78 वर्षाचे. वयाचा आणि विषबाधेचा खूप जवळचा संबंध आहे. जागतिक आरोग्य संस्था आणि वैद्यकीय संशोधन असं सांगतं की जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होत जाते. एका तरुण माणसाचं शरीर त्याच्या रक्तातल्या पांढऱ्या पेशी ज्या जीवाणूंना सहज ओळखून मारून टाकू शकतात, तेच जीवाणू वृद्ध माणसांच्या शरीरात गेले तर त्यांची रोगप्रतिकारक यंत्रणा त्यांचा मुकाबला करू शकत नाही. त्यात आणखी एक गोष्ट आहे, म्हातारपणात आपल्या पोटातलं ॲसिड लक्षणीयरित्या कमी झालेलं असतं. अन्नासोबत जे जीवाणू पोटात जातात त्यांना जाळून मारण्याचं पहिलं काम हे ॲसिड करतं. पण वृद्धांच्या पोटात हे ॲसिडच कमी असल्यामुळे जीवाणू सहज जिवंत राहतात आणि सुरक्षितपणे आतड्यांपर्यंत पोहोचतात. शिवाय वृद्धांची पचनक्रिया मंदावलेली असते. अन्न पोटात जास्त वेळ पडून राहतं. यामुळे त्या जीवाणूंना स्वतःची संख्या वाढवण्यासाठी आणि शरीरात विष पसरवण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. जेव्हा हे विष रक्तात मिसळतं तेव्हा त्याला बाहेर काढण्याचं काम यकृत आणि मूत्रपिंड करतात. पण 78व्या वर्षी या अवयवांची कार्यक्षमता ही खूप कमी झालेली असते. त्यामुळे ते विष शरीरातच राहतं. सततच्या उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातलं पाणी वेगाने कमी होतं. वृद्धांमध्ये जेव्हा असं डिहायड्रेशन होतं तेव्हा रक्ताचं प्रमाण घटतं. रक्तदाब अचानक खाली येतो आणि हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. शांताराम यांची ऑक्सिजन पातळी 55% येणं आणि त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवावं लागणं हे या भयानक प्रक्रियेचं, ज्याला सेप्टिक शॉक म्हणतात, त्याचं थेट उदाहरण आहे. म्हणूनच मुलाला काही झालं नाही कारण त्याचं शरीर तरुण होतं. त्याची पचनक्रिया आणि प्रतिकारक शक्ती भक्कम होती. पण त्याच अन्नाने आईवडिलांचा मात्र बळी घेतला. आता आपण दुसऱ्या बाजूकडे वळूया. आधुनिक विज्ञान असं म्हणते की हा मृत्यू जीवाणूमुळे झालाय. मग आपल्या आयुर्वेदाने जे सांगितले त्याचं काय? आयुर्वेदात तर चिकन आणि दही एकत्र खाण्याला विरुद्ध आहार म्हटले. ते खोटं आहे का? नाही, ते अजिबात खोटं नाही. पण आपण त्याचा अर्थ चुकीचा घेतोय. आयुर्वेद हे खूप सखोल शास्त्र आहे. महर्षी चरकाने चरक संहिता या ग्रंथात विरुद्ध आहाराचे 18 प्रकार अतिशय बारकाईने वर्णन केले आहेत. त्यामध्ये चिकन आणि दही एकत्र खाणं हा प्रामुख्याने संयोग विरुद्ध आणि वीर्य विरुद्ध आहार मानला जातो. हे कसं काम करतं ते सोप्या भाषेत समजून घेऊ. प्रत्येक अन्नाचा एक गुणधर्म असतो ज्याला वीर्य म्हणतात. चिकन हे मूळ प्रवृत्तीने उष्ण म्हणजे गरम आहे आणि पचायला खूप जड आहे. दुसरीकडे दही हे वरवर स्पर्शाला आणि चवीला थंड वाटत असलं तरी आयुर्वेदानुसार ते आंबट, जड आणि पचनानंतर शरीरात प्रचंड उष्णता निर्माण करणारं म्हणजेच पित्त वाढवणारं असतं. जेव्हा आपण उष्ण प्रवृत्तीचं चिकन आणि पित्त वाढवणारं दही एकत्र खातो तेव्हा आपल्या पचनसंस्थेमध्ये ऊर्जेचा गोंधळ निर्माण होतो. आयुर्वेदाचा पूर्ण पाया हा आपल्या पोटातील अग्नीवर अवलंबून आहे. हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यामुळे तो अग्नी मंदावतो. अन्न नीट पचत नाही आणि जेव्हा अन्न अर्धवट पचतं तेव्हा त्यातून शरीरात आम तयार होतो. आम म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक विषारी चयापचयी कचरा. हा कचरा शरीरात साचून राहतो. तो रक्तद्वारे पूर्ण शरीरात फिरतो. जर तुम्ही नियमितपणे असा विरुद्ध आहार घेत असाल तर हा कचरा त्वचेखाली जमा होतो आणि त्यातून खाज येणे, पुरळ उठणे, ॲलर्जी किंवा कुष्ठरोगासारखे भयंकर त्वचा रोग होऊ शकतात. पोटात गॅस होणे, ॲसिडिटी, पोट फुगणे हे सगळे आजार मागे लागतात. त्यामुळे आयुर्वेदाने चिकन आणि दही एकत्र खाऊ नका असं जे सांगितले ते अगदी 100% योग्य आहे. त्याने पचनक्रिया कायमची बिघडते. पण, आणि हा खूप मोठा पण आहे, आयुर्वेदात कुठेही असं म्हटलेलं नाही की हा संयोग खाल्ला की तुमच्या पोटात इन्स्टंट सायनाइड तयार होईल आणि तुम्ही 2 तासात मरून पडाल. असा कोणताही तत्काळ प्राणघातक परिणाम या संयोगातून होत नाही. मृत्यूचं कारण नेहमी तीव्र विषबाधा किंवा संसर्ग हेच असतं.
आयुर्वेदाच्या पलीकडे जाऊन जर आपण आधुनिक पोषणशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर तिथेही हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्यावर त्रास का होतो याची स्पष्ट कारणं आहेत. चिकन म्हणजे प्राण्यांपासून मिळणारी खूप जड प्रथिने किंवा प्रोटीन्स आणि दही म्हणजे दुधापासून मिळणारी प्रोटीन्स. या दोन्ही अत्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीन्सना एकाच वेळी पचवण्यासाठी आपल्या शरीराला खूप कष्ट घ्यावे लागतात. पचन संस्थेवर आणि स्वादुपिंडावर प्रचंड ताण पडतो. अन्न पोटात जास्त वेळ पडून राहतं आणि त्यामुळे गॅस तयार होतो. अनेक भारतीयांना लॅक्टोज इनटॉलरन्स असतो, म्हणजे त्यांच्या आतड्यामध्ये दुधाचे पदार्थ पचवणारे एन्झाईम्स नसतात. अशा लोकांनी जर जड मांसाहारी जेवणासोबत दही खाल्लं तर त्यांना तीव्र जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होतो. नाशिकच्या त्या वृद्ध दाम्पत्याची पचनशक्ती आधीच कमकुवत होती, त्यावर हा जड अन्नाचा आणि जीवाणूंचा दुहेरी हल्ला झाला. हेच या घटनेचं सत्य असावं. या विषयावर बोलत असताना आणखी एका मोठ्या गैरसमजावर बोलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लहानपणापासून ऐकत आला असाल की मासे, चिकन किंवा मटण खाल्ल्यावर चुकूनही दूध पिऊ नये, नाहीतर अंगावर पांढरे डाग येतात, ज्याला कोड फुटणं म्हणतात. अनेकांच्या मनात याविषयी खूप मोठी भीती असते. पण आधुनिक वैद्यकीय विज्ञानाने आणि डर्मेटोलॉजिस्टने हे वारंवार स्पष्ट केले की ही केवळ एक अंधश्रद्धा आहे, हे एक मिथक आहे. पांढरे डाग येणं किंवा ज्याला आपण विटिलिगो म्हणतो, हा एक ऑटो इम्युन आजार आहे. या आजारात आपल्याच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती आपल्या त्वचेला जो रंग देतात त्याला मेलानोसाइट्स पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करते. या आजाराचा आणि तुम्ही चिकनसोबत दूध पिता की माशांसोबत दही खाता याचा दूरपर्यंत कोणताही संबंध नाही. जगातील कोणत्याही संशोधनात असा संबंध सिद्ध झालेला नाही. त्यामुळे ही भीती मनातून काढून टाका. हो, पण मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन जड प्रोटीन्स एकत्र खाल्ल्याने पचनाचा त्रास नक्कीच होऊ शकतो, म्हणून हे टाळलेलं बरं. तर मग या सगळ्या विवेचनातून आपण नक्की काय समजून घ्यायचं? या नाशिकच्या घटनेचा तुमच्या आमच्या आयुष्याशी काय संबंध आहे? संबंध खूप जवळचा आहे. ही घटना आपल्याला सांगते की आपण अन्नाची सुरक्षा आणि हाताळणी किती गांभीर्याने घेतली पाहिजे. घरात जेव्हा वृद्ध माणसं किंवा लहान मुलं असतात तेव्हा आपण जास्त सजग असलं पाहिजे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. या दिवसात काही साधे पण अत्यंत महत्त्वाचे नियम पाळायलाच हवेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता. कच्चे मांस हाताळल्यानंतर हात आणि भांडी गरम पाण्याने स्वच्छ धुणं अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे क्रॉस कंटॅमिनेशन टाळणं. याचा अर्थ कच्चे मांस आणि तुमचं शिजवलेलं अन्न, दही, दूध हे फ्रीजमध्ये कधीही एकत्र किंवा एकमेकांच्या संपर्कात ठेवू नका. कच्च्या मांसातलं पाणी जर दह्यात गेलं तर ते दही एका भयंकर विषारी माध्यमात बदलू शकतं. तिसरी गोष्ट, मांसाहारी पदार्थ नेहमी खूप उच्च तापमानावर पूर्णपणे शिजवा. आतून मांस लाल राहता कामा नये याची खात्री करा. उच्च तापमानावरच ते घातक जीवाणू मरतात. आणि चौथी गोष्ट, उरलेलं अन्न जास्तीत जास्त 2 तासांच्या आत फ्रीजमध्ये ठेवा. उघड्यावर अन्न सोडू नका. आणि सर्वात मोठा धडा जो या घटनेतून मिळतो तो म्हणजे वृद्धांच्या आहाराकडे लक्ष देणं. घरातील वयस्कर व्यक्तींना रात्रीच्या वेळी पचायला जड असलेलं अन्न देणं आपण पूर्णपणे टाळलं पाहिजे. त्यांना बाहेरचं हॉटेलचं किंवा शिळं अन्न देणं हे खूप धोक्याचं असू शकतं. त्यांचं शरीर आता ते पचवू शकत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांना कायम ताजं, कोमट आणि सहज पचणारं अन्न दिलं तरच आपण त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो. नाशिकच्या आखातवाडी गावात घडलेली ही घटना खरोखरच मन हेलावून टाकणारी आहे. एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. द्वारकाबाई हॅळीज यांचा मृत्यू झालाय आणि शांताराम हॅळीज मृत्यूची झुंज देत आहेत. या घटनेची चौकशी प्रशासन करत आहे. पुणे येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा म्हणजे केमिकल ॲनालिसिसचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचा अंतिम आणि सत्य कारण सर्वांसमोर येईल. पण तोपर्यंत आपण कोणत्याही अफवांवर, व्हॉट्सअपच्या फॉरवर्ड्सवर आणि अशास्त्रीय दाव्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. चिकन आणि दही एकत्र खाल्ल्यामुळे लगेच मृत्यू ओढवत नाही, पण चुकीच्या पद्धतीने साठवलेलं, जीवाणूंनी दूषित झालेलं अन्न मात्र नक्कीच जीव घेऊ शकतं. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे. विज्ञानाची कास धरणं आणि पारंपरिक ज्ञानाचा योग्य अर्थ समजून घेणं हेच आपल्याला अशा दुर्दैवी घटनांपासून वाचवू शकतं. कारण ही चर्चा इथे संपते, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.